मीरा बोरवनकर, नाम तो सुना होगा। 2017 साली पोलीस सेवेतून निवृत्त झालेल्या मीरा बोरवनकर या महाराष्ट्र केडरच्या पहिल्या महिला IPS अधिकारी ठरल्या होत्या। पोलीस दलात केलेल्या धडाकेबाज कामगिरीमुळे संपूर्ण महाराष्ट्रात त्यांची ओळख लेडी सुपर कॉप अशी राहिली आहे। खुद्द अंडरवर्ल्ड डॉन दाऊदची बहीण हसीना पारकरला सुद्धा मीरा बोरवनकर या नावाची भीती वाटायची। याच मीरा बोरवनकर पुन्हा एकदा चर्चेत आल्या आहेत आणि याचं कारण ठरले आहे त्यांचे मॅडम कमिशनर हे आगामी आत्मचरित्र। या पुस्तकात त्यांनी लिहिलेल्या एका प्रसंगामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे। पुणे पोलीस आयुक्तपदी असताना सरकारी जमिनीच्या लिलाव प्रकरणाबाबत बोरवनकर यांनी पुस्तकात गौप्यस्फोट करीत तत्कालीन पालकमंत्री दादा असा उल्लेख करत अजित पवारांचे नाव न घेता त्यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत। तर हे प्रकरण नेमके काय आहे, मीरा बोरवनकर यांची पोलीस दलातील कारकीर्द कशी राहिली आहे याबद्दल अधिक जाणून घेऊ या व्हिडिओमधून। नमस्कार, मी अरविंद कड, तुम्ही पाहतात महा टॉक्स। 1981च्या IPS बॅचच्या अधिकारी असणाऱ्या मीरा या त्या बॅचमधील एकमेव महिला अधिकारी होत्या। खरं तर मीरा या मूळच्या पंजाबच्या असून पंजाबमधील गुरदासपूर येथे त्यांचा जन्म झाला आहे। तर त्यांचे वडील ओमप्रकाश चड्डा हे BSF म्हणजेच बॉर्डर सिक्युरिटी फोर्समध्ये अधिकारी होते। त्यामुळे मीरा चड्डा यांचे बालपण पंजाबमधील फाजिल्का जिल्ह्यात गेले व इथेच त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाले। पुढे महाविद्यालयीन शिक्षण जालंधर येथे झाले आणि महाविद्यालयामध्ये शिकत असतानाच भारतातील पहिल्या महिला IPS किरण बेदी यांना पाहून त्या प्रेरित झाल्या आणि त्याच वेळी त्यांनी IPS होण्याचा निर्णय घेतला। पुढे UPSCची परीक्षा उत्तीर्ण होऊन भारतीय पोलीस सेवेत रुजू झाल्या व याच दरम्यान त्यांनी IAS अधिकारी अभय बोरवनकर यांच्यासोबत लग्न केले आणि मीरा चड्डा मीरा बोरवनकर झाल्या। पोलीस सेवेत काम करत असतानाच मीरा बोरवनकर साल 1994 मध्ये पहिल्यांदा चर्चेत आल्या। त्यावेळी त्यांनी जळगाव सेक्स स्कॅन्डलचा तपास केला होता व ज्यात अनेक राजकीय नेते आणि प्रभावशाली लोकांचा सहभाग होता। त्यांच्या या कामगिरीने सगळीकडे त्यांचे खूप कौतुक झाले आणि त्यामुळे त्यांना चांगलीच प्रसिद्धी त्यावेळी मिळाली। त्याचप्रमाणे अबू सालेम केस, इक्बाल मिर्ची केस यासारख्या मोठमोठ्या गंभीर गुन्ह्यांमध्ये त्यांनी तपास करत त्या योग्य रीतीने सोडवल्या होत्या। नंतर त्या जेव्हा मुंबई गुन्हे शाखेच्या प्रमुख झाल्या तेव्हा हे पद मिळवणारे त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या। मुंबईत त्यांनी अंडरवर्ल्डवर केलेल्या कारवाईमुळे त्यांची कठोर अधिकारी ही प्रतिमा दृढ झाली। त्यांनी दाऊद इब्राहिम आणि छोटा राजांच्या अनेक गुंडांना तुरुंगात पाठवले। तर त्यावेळी दाऊदची बहीण हसीना पारकर ही भावाच्या नावावर खंडणी वसूल करत होती। याबद्दलच्या अनेक तक्रारी मुंबई गुन्हे शाखेकडे येत असत। अशीच एक दिवस एका महिलेने तक्रार केली व पोलिसांकडे FIR नोंदवल्यानंतर तक्रार करणारी महिला गायब झाली। त्यावेळी मीरा यांनी या महिलेचा खूप तपास केला। यामुळे दाऊदच्या बहिणीला त्यावेळी मीरा यांची खूप भीती वाटायला लागली होती। नंतर काही दिवसांनी एक रेकॉर्डिंग मीरा यांच्यापर्यंत पोहोचली तेव्हा त्यात हसीना येणे एक विशेष नमाज अदा केला होता व यात मीरा बोरवनकर यांची बदली होऊ दे असे बोलल्याचे ऐकू येत होते। अशा प्रकारे मुंबईत असताना मीरा यांनी गुंडाराज संपवण्यात मोठा वाटा उचलला होता। पुढे मीरा जेव्हा पुण्यात येरवडा तुरुंगात तुरुंग महानिरीक्षक झाल्या तेव्हा त्यांनी कैदी असणाऱ्या संजय दत्तला बाहेरून येणारे जेवण बंद करून तुरुंगातील जेवण दिले होते। तर साल 2012 मध्ये दहशतवादी अजमल कसबला दिलेली फाशी आणि 2015 मध्ये याकूब मेमनला देण्यात आलेली फाशीची शिक्षा ही त्यांच्या निगराणीतच देण्यात आली होती। त्यावेळी मीरा बोरवनकर या कारागृह विभागाच्या अतिरिक्त महासंचालक होत्या। तर IPS म्हणून नाशिक, कोल्हापूर, मुंबई, जळगाव, औरंगाबाद, पुणे आणि दिल्ली येथे मीरा बोरवनकर यांची कारकीर्द घडली आहे। 1997 साली त्यांना राष्ट्रपती पदकानेही सन्मानित करण्यात आले होते। एकदा एका मुलाखतीत त्यांनी असे सांगितले होते की माझं पदव्युत्तर शिक्षण इंग्रजी साहित्य या विषयात झाले आहे, त्यामुळे मला लेखिका व्हायचं होतं। परंतु टू किल अ मार्किंग बर्ड या पुस्तकाने माझ्या आयुष्यात मोठा बदल घडवला। आपल्या 36 वर्षाच्या पोलीस सेवेनंतर मीरा बोरवनकर या 2017 साली सेवानिवृत्त झाल्या, पण त्यांची ही कारकीर्द अजूनही लोकांच्या आठवणीत आहे। तर मर्दानी हा हिंदी चित्रपट मीरा यांच्याच आयुष्यावर आधारित आहे, ज्यात बॉलिवूड अभिनेत्री राणी मुखर्जी हिने मीरा बोरवनकर यांची भूमिका साकारली आहे। आता बघू मीरा बोरवनकर यांनी त्यांच्या मॅडम कमिशनर या आत्मचरित्रात केलेल्या गंभीर आरोपाचे प्रकरण नेमके काय आहे। मीरा यांनी मॅडम कमिशनर या आपल्या आगामी आत्मचरित्रात पोलीस दलात केलेल्या सेवेचे अनुभव कथन केले आहे। यात त्यांनी मुंबई गुन्हेगारी टोळ्यांमधील गँगवॉर, 93चे मुंबई बॉम्बस्फोट, जळगाव सेक्स स्कॅन्डल यासह अनेक गंभीर गुन्ह्यांचा तपास कसा केला याबद्दल लिहिले आहे। याच पुस्तकात त्यांनी पुण्याच्या पोलीस आयुक्त असतानाचा एक प्रसंग लिहिला आहे। तो प्रसंग आहे आघाडी सरकारच्या काळातला। त्यावेळी मीरा बोरवनकर या पुण्याच्या पहिल्या महिला पोलीस आयुक्त बनल्या होत्या। साल 2010 मध्ये तत्कालीन विभागीय आयुक्त यांनी पुण्याच्या येरवडा कारागृहाजवळील पुणे पोलिसांच्या 3 एकर जमिनीचा लिलाव करण्याचा निर्णय घेतला होता।
व तत्कालीन पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशाने ही जमीन हस्तांतरित करण्यात येणार होती। मात्र मी या निर्णयाला स्पष्ट नकार दिला होता, असा गौप्यस्फोट मीरा बोरवणकर यांनी या पुस्तकात केला आहे। कारण 2G स्पेक्ट्रम घोटाळ्यात सीबीआयने अटक केलेल्या DB रियालिटी या कंपनीचा मॅनेजिंग डायरेक्टर शाहिद बलवा यांच्या कंपनीला हा येरवडा पोलीस स्टेशनचा मोक्याचा 3 एकरचा भूखंड पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपवर विकसित करण्यासाठी देण्याचा निर्णय झाला होता। परंतु हे आरोप करताना त्यांनी अजित पवारांचे नाव घेतलेले नाही, तर त्यांनी पालकमंत्री दादा असा उल्लेख आपल्या पुस्तकात केला आहे। परंतु या सगळ्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मात्र हा आरोप फेटाळला आहे। यावर स्पष्टीकरण देताना अजित पवारांनी असे सांगितले आहे की रेडिनेकनरनुसार जमिनीची किंमत ठरवली जाते, त्यामुळे या लिलाव प्रक्रियेत माझा सहभाग असण्याचा प्रश्नच येत नाही। मुळात पालकमंत्र्यांना सरकारी जमिनीचा लिलाव करण्याचे अधिकार नसतात। हा निर्णय महसूल विभाग आणि मंत्रिमंडळाला आहे। खरं तर मंत्री आणि अधिकारी यांच्यातील संघर्ष हे काही राज्यात नवीन आहे, त्यामुळे मीरा बोरवणकर यांनी केलेला गौप्यस्फोट हा गंभीर असला तरी हे काही पहिल्यांदा झालेले नाही। याआधी सुद्धा पोलीस सेवेतील अनेक निवृत्त अधिकाऱ्यांनी आत्मचरित्र लिहून अनेक गौप्यस्फोट केले आहेत। मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांनी सुद्धा त्यांच्या लेट मी से इट नाऊ या पुस्तकात अनेक गौप्यस्फोट केले आहेत। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तुमची यावर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या महाटॉक्स या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।